नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 3 घातांक व घनमूळ इंडेक्स अँड क्यूब रूट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 3.3 आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 3.3. खालील संख्यांची घनमुळे काढा. पहिलं 8000. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. 8000. या ठिकाणी मुद्दाम अशी फोड करायची. 8 गुणिले 1000 म्हणजे 8000, कारण 8ला घनमूळ आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 आणि 1000 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर. या ठिकाणी 2चा घन 2 3 वेळा आहे गुणिले 10चा घन. या ठिकाणी कॉमन काढायचा. 2 गुणिले 10 हा घन आहे, तो सामायिक टाकला या ठिकाणी आणि म्हणून 8000चं घनमूळ ते चिन्हात असं लिहायचं. 8000चे घनमूळ बरोबर 2 गुणिले 10 म्हणजे 20. ओके. 8000 means 8 into 1000. 8 means 2 into 2 into 2 and 1000 means 10 into 10 into 10. 2 into 2 into 2 means 2 raised to 3 into 10 into 10 into 10 means 10 raised to 3. Common power 3. 2 into 10 bracket raised to 3. The cube root of 8000 is equal to 2 into 10 20. दुसरं उदाहरण आहे 729. या ठिकाणी 729. 9ला घनमूळ आहे 3. 9 8 72 9 91. 81चं पण घनमूळ आहे 9. 9 म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 4चा घन म्हणजे सामायिक ठेवायचा. 2 गुणिले 4 त्याचा घन, म्हणून या ठिकाणी वजा 512चे घनमूळ चिन्हामध्ये बरोबर 2 चोक 8 वजा चिन्ह. त्याच्यावरची जर पायरी आवश्यक असेल 500 वजा 512 बरोबर 4 दुने 8 वजा 8चा घन आणि म्हणून 512 वजा 512चं घनमूळ वजा 8 आहे. ओके. minus 512 means 2 into 256. That means 2 into dividing by 2 256 we get 2 into 128. 2 into 2 dividing by 128 by 2 we get 2 into 64. 2 into dividing 64 by 4 we get 16. That means 4 into 4. Here 512 means 2 into 2 into 2 3 times into 4 into 4 into 4 3 times. That means 2 raised to 3 2 cube into 4 cube. That means common power 3. 2 into 4 into 2 into 4 raised to 3. That means minus 512 is equal to minus 8 bracket raised to 3. That means cube root of minus 512 is equal to minus 8. Okay. पाचवा आहे वजा 2744 वजा 2744 minus 2744. Here dividing by 8 we get 8 into, जर 8 न भागलं तर 8 त्रिक 24 वजा चिन्हाचा शेवटी विचार करूया. 8ला घनमूळ आहे. 8 त्रिक 24 उरले 3 34 झाले. 8 चोक 32 उरले 2 24 झाले. 8 त्रिक 24. 8 गुणिले या ठिकाणी 8 साठी पण आपण 8ला घनमूळ आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि मग 343ला
7 या ठिकाणी गुणायचं आपण पाहिले यापूर्वी. 343 यापूर्वी पाहिलेलं आहे, 3 वेळा 7 आहे. त्यामुळं या ठिकाणी 2चा घन 2 3 वेळा आहे आणि 7 3 वेळा आहे, 7चा घन. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 7 त्याचा घन, म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 7 कंसाचं घन, म्हणजेच या ठिकाणी 14चा घन आहे. म्हणजेच या ठिकाणी वजा 2744 बरोबर वजा 14चा घन. चिन्हामध्ये हे घनमूळ आहे. वजा 2744चं घनमूळ बरोबर वजा 14. वजा 14चं घन घनमूळ वजा 14. ओके, अशा पद्धतीने फायनल उत्तर आहे. म्हणून चिन्ह पाठीमागं करणं गरजेचं आहे, नाहीतर बरोबर आहे चिन्ह. पुढचं 6वं उदाहरण आहे. 32,768चं घनमूळ काढायचं आहे. 8चं घनमूळ 2 आहे, म्हणजे 8 घनमुळातील संख्या आहे. 8नं भागायचं, 8 चौक 32. या ठिकाणी 7ला भाग जात नाही, 0. 76ला 8 9 72 उरले 4, 48 8 संग 48. 8 गुणिले पुन्हा 4096ला 8नं 8 45, 8 1 8 2 16. या ठिकाणी 8 गुणिले 8. या ठिकाणी पुन्हा 8नं पुन्हा 512ला 8 संग 48 उरले 3 32 8 चौक 32. 8 गुणिले 8 गुणिले 8. पुन्हा या 64साठी 8 गुणिले 8. सारी ही पायरी परत बघा. 8 गुणिले 8 गुणिले 8 3 वेळा मिळालेले आहेत आणि 64साठी आपण बघितले 4 गुणिले 4 गुणिले 4. त्यामुळं 8चा घन गुणिले 4चा घन, म्हणजेच या ठिकाणी 32,768 बरोबर 8 गुणिले 4 कंसाचा घन, म्हणजेच 32,768 बरोबर 8 चौक 32चा घन. म्हणजेच या ठिकाणी चिन्हात 32,768चं घनमूळ बरोबर 32. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न दुसरा आहे. घनमूळ काढा. 27/125चं घनमूळ. 27/125चे घनमूळ. या ठिकाणी 27/125. 27 म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 भागिले 5 गुणिले 5 गुणिले 5 सव्वाशे. 125 म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3चा घन आणि 5 गुणिले 5 गुणिले 5 5चा घन. म्हणजेच या ठिकाणी 27/125चं घनमूळ बरोबर 27/125चं घनमूळ बरोबर 3चा घन छेद 5चा घनच घनमूळ. या ठिकाणी आपला नियम आहे एचा घन त्याचं घनमूळ आहे बरोबर आहे. अशा अर्थानं 27/125चं घनमूळ 3/5. ओके, हे 3 आणि हे 5. या ठिकाणी पुढचं दुसरं उदाहरण आहे. 16/54 त्याचं घनमूळ काढायचं आपल्याला. या ठिकाणी 16 म्हणजेच 8 दोन्ही 16 आणि 54 म्हणजे 27 2 54. 2ला 2 गेले. 8/27. 8/27चं घनमूळ. 16/54चे घनमूळ बरोबर या ठिकाणी 8 म्हणजेच 2चा घन छेद 27 म्हणजेच 3चा घन. 16/54चे घनमूळ नियमानं 2च्या घनाचं घनमूळ 2 आणि 3चा घनाचं घनमूळ 3. ओके, अशा पद्धतीनं. तिसरा शेवटचा. जर 729चं घनमूळ 9 असेल तर 0.000729चं घनमूळ बरोबर किती? मांडणी केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल 729 घनमूळ 9. म्हणजेच या ठिकाणी याचं घनमूळ आपल्याला विचारलेलं आहे. 0.000729 म्हणजे सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 729/10 लाखाचं घनमूळ. स्वतंत्र लिहिलं 729 घनमूळ भागिले 10 लाखाचं घनमूळ. 729 म्हणजे 9चा घन, 10 लाख म्हणजे 100चा घन,
नियमानं 9चा घनचं घनमूळ 9 आणि 100च्या घनाचं घनमूळ 100 9/100 म्हणजे 0.09. ओके, म्हणजेच याचं घनमूळ 0.099. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या 8वीतल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. एवढेच नव्हे तर भविष्यामध्ये MPSCला सुद्धा असे प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत, सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आहेत. आपल्या संग्रही असो हा व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.